आमिर खानजींनी सांगितलं की आपण अत्यंत पॅशनेट आणि प्रोएक्टिव्ह होऊन या कचऱ्याची जी समस्या आहे त्याचा सामना केला पाहिजे. मला आठवतं कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनी ज्यांनी पण आता पण केलेलं आहे की आपण आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न साकार करूया. त्यांना मी आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो आणि त्यांचा भाषणाचा शेवट जो असेल ते आपल्याला शपथ देणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल लांबेकर, सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि त्याहीपेक्षा समाजामध्ये परिवर्तन करण्याकरता वेगवेगळ्या मोहिमा करणारे आणि ज्याचा उल्लेख त्यांनी केला पॅशन, खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाची पॅशन असलेले असे आपले सर्वांचे आवडते श्री आमिर खान, सन्माननीय श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, या ठिकाणी नगर विकास विभागाच्या सचिव आणि या कार्यक्रमाकरता नोडल सचिव म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे अशा श्रीमती मनीषा म्हैसकर, आयुक्त नगरपालिका प्रशासन श्रीमती मीता लोचन, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त श्री गोपालवार, या ठिकाणी उपस्थित सर्व महापौर, नगराध्यक्ष, सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलं. आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपला देश, आपला प्रदेश हा आपण स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही. कारण विकास हा केवळ भौतिक नसतो, तर विकासामध्ये जोपर्यंत व्यक्तीचं जीवनमान उंचावत नाही तोपर्यंत त्याला खरा विकास म्हणता येत नाही. आणि जीवनमान उंचवण्याचे जी वेगवेगळी मानक आहेत त्याच्यामध्ये आमचं वातावरण किती शुद्ध आहे, आमचं आरोग्य किती चांगलं आहे, ही त्याची अतिशय महत्त्वाची मानक आहे. खूप भौतिक मालमत्ता उभी केली आणि आरोग्य हे जर चांगलं राहिलं नाही तरी भौतिक मत्ता काय कामाची. आणि म्हणून देशाचं आणि आपल्या प्रांताचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी हे अभियान हातामध्ये घेतलंय. आणि आपल्याला माहिती आहे की स्वच्छतेची जी काही इतर कॉस्ट आहे ती आपण कधी मोजत नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण रोगराई थांबवत असतो आणि आरोग्यावर होणारा खूप मोठा खर्च हा वाचवत असतो. प्रत्येक कुटुंबाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होतो, राज्याचा होतो, देशाचा होतो. या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत याचा आपण कधी विचार करत नाही. त्यातनं आपण आजारीपणामुळे किती मॅन डेजची क्षमता ही वाया घालवतो याचा देखील आपण कधी हिशोब लावत नाही. आणि त्यामुळे स्वच्छतेमुळे आपल्या GDPवर देखील जर अस्वच्छता राहिली तर त्याचा एक परिणाम होत असतो. आणि म्हणून विकासाच्या वाटचालीमध्ये स्वच्छता एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारची बाब आहे, ही आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं आपण हे अभियान सुरू केलं. आणि आज मला आनंद वाटतोय की महापौर असतील, नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष असतील, यांनी जो संकल्प या ठिकाणी केलाय, आमिरजी म्हणाली गोष्ट खरी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर काय होऊ शकत नाही. आणि तो संकल्प आज तुम्ही व्यक्त केलाय. मला विश्वास आहे की हा संकल्प एकदा मनामध्ये घेतला, खरं आहे आपल्या जो संसाधनांची कमतरता आहे, आपण विकसनशील देश आहोत, विकसनशील देशामध्ये संसाधनं सीमित असतात. पण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी काही संसाधनं आमच्याजवळ आहेत
जी काही संसाधनं आम्ही तयार करू शकतो, जी काही संसाधनं आम्ही उभारू शकतो, बेस्ट डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस, आपल्या संसाधनाचा महत्तम चांगला उपयोग हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या प्रायोरिटीज काय, आपली प्रायोरिटी ही स्वच्छता असली पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. या प्रायोरिटीज नंतर इतर प्रायोरिटीजकडे आपण जर वळलो तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकू. मी स्वतः देखील महानगरपालिकेचा महापौर म्हणून 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय आणि मला कल्पना आहे की दृश्य स्वरूपाच्या गोष्टी या मतांवर लवकर परिणाम करतात. पोरं देखील ऍडव्हर्टिजमेंट पाहून असं म्हणतात, आपल्या घरच्या लोकांना म्हणतात की बाबा ते तुम्ही कचरा जरा कचरा पेटीत टाका, बाहेर टाकू नका. एखादा आईस्क्रीमचा कप जर वडिलांनी खाली टाकला तर तो पोरगा उचलून वडिलांच्या हातात देतो आणि सांगतो की तुम्ही जाऊन त्या कचरा पेटीत तो टाका. त्यामुळे पिढी बदलते, लोकांच्या आशा अपेक्षा बदलतायत आणि म्हणून आपल्याला हा जो या ठिकाणी ते आले आणि छोट्याशा भाषणामध्ये जी महत्वाची आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा संकल्प जो आहे ती शपथ आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. त्यामुळे सगळे लोक उभे राहतील. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो. माझे पहिले पाऊल सहभागाच्या ठाम निर्धाराचे, दुसरे पाऊल व्यापक लोकसहभाग मिळविण्याचे, तिसरे पाऊल 100% शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे, चौथे पाऊल कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक करण्याचे, पाचवे पाऊल कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे, सहावे पाऊल सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे, सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे. मला खात्री आहे की माझ्या सप्तपदीनं महाराष्ट्राचे स्वप्न निश्चित साकार होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्रीयुत आमिर खान, श्रीयुत विनय सहस्रबुद्धे कोणती आहे दीपक, कोणती पाहिजे? येल्लो. गाड़ी